जाऊ नको हा तिकडे खेळायला वगैरे. आजी सांगते ना तुला नको जाऊ. सांग आजी जरा जाऊ नको सांग. त्याला बोल पहिले जाऊ नको बोल त्याला. मग येणार कधी आता जाऊ. सो हे गुड मॉर्निंग गाईज. तर कसे आहात तुम्ही? आय होप सो तुम्ही सर्व मजेत असाल. तर हा ब्लॉग मी घराच्या इथून चालू नाही केला आहे. आत्ता जस्ट जिमला आलो आहे तिथून मी चालू केला आहे हा ब्लॉग. तर काय नाही, घरून चालू केला आणि इथून चालू केला तरी एकच आहे. बस आपले ब्लॉग कंटिन्यू आले पाहिजे चॅनलवरती. आणि आत्ता जस्ट मी पोचलो आहे इथे जिमच्या खाली. तुम्ही बघू शकता इथे जिम आहे. हे बांधकाम घराचं चालू आहे आणि तिथं जिम ओपन आहे. तर आणि ही माझ्या ही बघा ही त्या पिल्लांची आई माझ्या पाठी आली जिमच्या इथपर्यंत. आणि हे बघा हा कुत्रा इकडचा कुत्रा यांचा कुत्रा आहे, या घरातल्यांचा कुत्रा आहे. हा ह्याला चावायला जातो आहे. तर मी इथं उभा आहे त्याकडून दोघांच्या मधोमध, म्हणून तो काय करत नाही तिला. टॉमी हे टॉमी टॉमी जा चल जा जा घरी जा चल 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 उठ. आता मी जातो आतमध्ये, नाहीतर हिमाला नाही सोडणार. आणि जिममध्ये एंटर करतो तो तिला थांबून ठेवल. अरे तरी येते माझ्या पाठी. या इकडे चल. हिला पळवा ना दादा, हिला पळवा ना. जात नाही ती माझ्या, तुमच्यानी जाईल तू. तर हे आता काका ते पळवत आहेत तिला आणि मी जास्त एंटर करतो जिममध्ये. नाही तर मला सोडणार नाही ती. कारण की आम्ही येतो ना, आम्ही तिघंजण येतो. माझे 2 फ्रेंड तुम्हाला सांगितले ते आणि मी. तर आम्हाला ती सोडत नाही अजिबात काही. तर मी आता जस्ट पोचलो आहे जिममध्ये आणि तुम्हाला जे पण काही वर्कआउट असेल वगैरे ते सगळं दाखवीन. त्यासाठी मी सकाळी डॉक्टरकडे त्याला घेऊन गेलो आणि मग त्याला आता घरी सोडून मी मग माझ्या कामासाठी जातो आहे. आता ॲक्च्युली माझं आहे बँकेचं काम आता. तर बँकेचं काम आता होईल की नाही होईल काही सांगू शकत नाही मी, कारण की मला ऑलरेडी लेट झाला आहे. 1 वाजता बँक बंद होते, 1 ते 1:30 वाजेपर्यंत बँक चालू असते, त्यानंतर बँक बंद होते. सो आता जस्ट मी पोचलो आहे पनवेल स्टेशनला. आणि पनवेल स्टेशनवरून आता पहिले तिकीट काढूया. मग तिकीट काढून मग ट्रेन ती लागली आहे, बघू शकता दिसते ट्रेन ती लागली आहे. तिकीट काढू फटाफट आणि मग जाऊन मुलुंडला. तिकीट आता ही काढली आहे मी, पनवेल टू मुलुंड काढले. आणि ट्रेन आता बघू शकता इथे ट्रेन अजून लागली नाही. 1 नंबरला वडाळा आहे, 2 नंबरला CST आहे, 3 नंबरला पण CST आहे. अजून लागली नाही. तर आता ट्रेन बघू आता किती वाजेमध्ये येते, कारण की मला नाही वाटत की माझं काम आता ते बँकेचं होईल करून. आणि जर झालं तर बरंच आहे, पण फिंगर क्रॉस ठेवतो मी. तर बघू काय होतं, टायमावर पोचतो की नाही पोचत मी. आता ही लागली आहे पनवेल इथे. तिकडे पण पनवेल बोलतो आहे. ही लागली आहे CST. हां, त्या बाजूला लागली आहे वडाळा.
आत्ता मी जस्ट मुलुंडला पोचलो आहे. मुलुंड स्टेशनच्या बाहेर आलो आणि ऊन एवढं होतं की म्हणजे मी आता जाऊन पहिले एक सरबत पिलो आणि आता इथं माझा भाऊ येतो आहे न्यायला मला. तर त्याला घेऊन मी जातो कारण की त्याच्याकडे गाडी आहे. तर मला बरं पडेल की रिक्षा करून जाऊन रिक्षामध्ये आता बघा तुम्ही इथे रिक्षा बघायला लागेल रिक्षा भेटते. मग ती रिक्षा पकडून तिकडे उतरा, रिक्षावाल्याला पैसे द्या. पैसे कशाला वाया घालवायचे. त्यापेक्षा भाव येतो आहे, भावाला फोन करतो, तो फ्री आहे. मग त्याला घेऊन मी जातो बँकेमध्ये. मी इथून काहीतरी बँक काहीतरी 10 ते 15 मिनटावरती बँक आहे. हा बघा, हा माझा भाऊ आहे, काकाचा मुलगा आहे. आता जातो आहे आम्ही बँकेमध्ये. बघू आता बँकेचं काही काम होतं आहे का, नाहीतर मला वाटत नाही कारण की मला अर्जंटमध्ये पैसे पण पाहिजेत. सुट्टी म्हणजे घेतली सुट्टी, मी कामावर सुट्टी नाही. वा, आमच्यासोबत प्लॅन असेल तेव्हा सुट्टी. अरे तशी सुट्टी म्हणजे तशी फिक्स सुट्टी नसते आमची कामावरची. आमची कामावरची सुट्टी तशी फिक्स नसते. आम्हाला घ्यायची असेल ती काही गरज लागली तर घ्यायची सुट्टी, नाही तर नाही. असं आहे. मग त्या दिवशी तुला बोललो प्लॅन करू, तर तू बोलतो सुट्टी नाही घेऊ शकत. आता बोलतो सुट्टी घेणार. अरे मग आता त्या दिवशी एकूण सुट्टी नाही ना, मी 2 सुट्ट्या होत्या माझ्या. महिन्यामध्ये 2 सुट्ट्या असतात आमच्या, ते आम्हाला घ्यायला लागतं. मग ते 2 सुट्ट्या मी ऑलरेडी घेतलेल्या. मग कसं येणार मी परत सुट्टी घेऊन? 3 सुट्ट्या घेतल्या तर पेमेंट कट होईल माझा. असं आहे, त्यामुळे नाही घेतलं. तू जेवला का? हां, जेवायचं आहे मला. जेवायचं आहे. मी विचार करतोय बाहेरच खाण्याचा. चल घरी जेवण आहे तर मग घरीच जेवू ना आपण. हां, पहिले बघू ना घरी जेवण आहे, घरीच जेवू, बाहेर पैसे देण्यापेक्षा. मला भाऊकडे जायचे. भाऊ वडापाव. कोण? भाऊ वडापाव आल्यापासून शिवपूरनं आल्यापासून एकदा पण नाही खाल्ला. अच्छा, तुझ्या शाळेतला भाऊ वडापाव. शाळेतला नाही रे बाई. शाळेच्या इथे म्हणू का आता? हां, तेच शाळेच्या इथं होता ना तुझ्या भाऊ वडापाव. महाराष्ट्र बँक ना? हां, बँक ऑफ महाराष्ट्र. म्हणजे आपल्या स्टेशनच्या इथलं रोडला, इकडे कुठं भाजी मार्केटच्या रोडला ना. इकडे ते माहिती आहे, विचारला का? मी विचारलं माझं. बँकेतनं आत्ता जस्ट आलो आहे आम्ही. इथे वडापाव खायला. हे तुम्ही पाठी दुकान बघू शकता, हे वडापावचं दुकान आहे. इथे वडापाव खायला आलो आहे आणि भाऊ गेला आहे माझा आतमध्ये आता वडापाव आणायला. आणि बँकेचं काम तर झालं नाही कारण की माझं तर परत मला अजून एक राऊंड मारायला लागेल बँकेमध्ये, तेव्हा मला वाटतं होईल काम. आता इथे एक वडापावने तर पोट माझं भरणार नाही, तर मला अजून काहीतरी बघू, मग घरी जाऊन मग जेवायला लागेल. तर याचा वडापाव अजून बनतोच आहे. बघू आता काय किती आहे काय. जाऊ नको आता, घरात बस, घरात बस. तुला ब्लॉगमध्ये घेतो आहे मी. इकडे बघ, हाय कर, हाय इकडे कर, हाय कर. जाऊ नको हां तिकडे खेळायला वगैरे. आजी सांगते ना तुला नको जाऊ. सांग आजी जरा जाऊ नको सांग. त्याला बोल पहिले जाऊ नको बोल त्याला. मग येणार कधी आता जाऊन? आता लगेच येणार जाशील आणि चला जेवायला बसा. हे बघा गाईस जेवण आमचं. आता जेवतो, मस्तपैकी भूक लागली आहे खूप जाम. आणि हा इकडे मला बघत बसेल जेवतो आहे मी. नाही जात नाहीस ना? जात नाही ना? कशाला जातो? बस घरात. मेस्सी नाही घेणार आहे तुला. बँगलोरला आहे, बँगलोरला. काय बोलली मग? जा बोलली.
आता जस्ट मी मुलुंड स्टेशनला आलो आहे आणि मुलुंड स्टेशनवरनं आता ट्रेन येते, तुम्ही बघू शकता ही ट्रेन येते. आता मी जाईन इथून ठाण्यावरनं पनवेल ट्रेन असतात, तर पनवेल ट्रेन पकडून मग पनवेल स्टेशन. सो हे गाईज, मी सकाळपासून आत्ता जस्ट घरी आलो आहे आणि सकाळचं जेवढं पण माझं काही रुटीन होतं दिवसभराचं ते तुम्हाला सगळं दाखवलं. आणि काय गोष्टी मी नाही दाखवू शकलो कारण की तिकडे अलाव नव्हतं मला शूट करायला, त्यामुळे मी केलं नाही. आणि जे पण मला दाखवायला भेटलं मी तेवढं सगळं रुटीन माझं तुम्हाला दाखवलं. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि इन्स्टाची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तर जाऊन फॉलो करा लवकरात लवकर. आणि तिकडे पण असंच सपोर्ट दाखवा तुम्ही सर्वांनी, खूप सारं प्रेम द्या. आणि आजच्यासाठी एवढंच. जर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.